चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यास त्याचं स्वागत करणार असल्याचं शिरसाट म्हणाले। कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। खैरे माझ्या विरोधात, मात्र मी त्यांचा सन्मान करतो, तर पक्षानं तिकीट दिल्यास गद्दारांविरोधात लढणार असल्याचं खैरेंनी म्हटलं होतं। माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावत होता। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। त्याला पाडलं पाहिजे। तर पाडणारा माणूस कोण ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन। चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यास त्याचं स्वागत करणार असल्याचं शिरसाट म्हणाले। कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। खैरे माझ्या विरोधात, मात्र मी त्यांचा सन्मान करतो, तर पक्षानं तिकीट दिल्यास गद्दारांविरोधात लढणार असल्याचं खैरेंनी म्हटलं होतं। माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावत होता। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। त्याला पाडलं पाहिजे। तर पाडणारा माणूस कोण ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन। चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यास त्याचं स्वागत करणार असल्याचं शिरसाट म्हणाले। कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। खैरे माझ्या विरोधात, मात्र मी त्यांचा सन्मान करतो, तर पक्षानं तिकीट दिल्यास गद्दारांविरोधात लढणार असल्याचं खैरेंनी म्हटलं होतं। माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावत होता। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। त्याला पाडलं पाहिजे। तर पाडणारा माणूस कोण ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन। चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्यास त्याचं स्वागत करणार असल्याचं शिरसाट म्हणाले। कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। खैरे माझ्या विरोधात, मात्र मी त्यांचा सन्मान करतो, तर पक्षानं तिकीट दिल्यास गद्दारांविरोधात लढणार असल्याचं खैरेंनी म्हटलं होतं। माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावत होता। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। त्याला पाडलं पाहिजे। तर पाडणारा माणूस कोण ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन। जर ते म्हटले की नाही लढायचं, नहीं लड़ना। खैरे साहब की जो तकलीफें मैं वो समझता हूँ। पहली लड़ाई मेरे साथ तो नहीं है, पहली लड़ाई वो आपस के लोगों के साथ है। उनसे कैसे लड़ेंगे और उनका ऊपर वाले कितना मानेंगे, ये थोड़ा क्वेश्चन मार्क है। आज भी हम मानते हैं कि चंद्रकांत खैरे ज्येष्ठ है, अच्छे अनुभव वाले नेता है। अगर उनको पार्टी टिकट देते तो हम भी उनका स्वागत करते हैं। जो भी होगा ये मतदार डिसाइड करेगा, किसको चुन के लाना है, किसको नहीं लाना। लेकिन वो मेरे विरोध में है, इसलिए मैं उनके ऊपर कुछ गलत सलत बात करना मुझे अच्छा नहीं लगता। मैं उनका सम्मान करता हूँ।